नमस्कार, मी शामराव मोकाशी, राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना आणि महाराष्ट्रातील सर्व रिक्षा टॅक्सी चालकांनी ऐका. आता ई रिक्षाला सुद्धा परवाना लागणार आहे. ठराविक सूट दिलेली होती त्यांना, पण आपण सतत प्रयत्न करून आज शासनानं अर्धरच काढलेले आहे. असं काही नाही. ई रिक्षा रजिस्ट्रेशन करताना त्याच्याकडं लायसन बिल्ला, कागदपत्र आणि पोलीस रिपोर्ट, म्हणजे त्याच्यावरती कुठलाही गुन्हा नाही असं पोलीस चरित्र पडताळणी असेल तरच RTO अधिकारी ई रिक्षाची नोंद करणार. हे मात्र लक्षात ठेवा. त्या ई रिक्षाला तात्पुरती परवान्याला ई धोरणानुसार मोहलत दिलेली आहे. हे खाली कुणीही विसरू नका. मग तिलाही परवाना आहे, फक्त सरकार कंडिशन ठरवतं किती दिवसाच्या ते. नवीन कुठलंही काही मार्केटमध्ये यायचं म्हणलं, शासन धोरण हे करतं, त्यावेळेला त्याला सवलती दिल्या जातात. आणि पूर्वी त्याला पोलीस रिपोर्ट बी लागत नव्हता, रजिस्ट्रेशन बी लागत नव्हतं. पण आता गाडी ई रिक्षाला रजिस्ट्रेशन आहे आणि रजिस्ट्रेशन करताना RTO अधिकाऱ्यांना पोलीस रिपोर्ट, त्याच्याकडे लायसन बिल्ला, आधार कार्ड, पॅन कार्ड आणि तो राहतो कुठं हे त्याला असल्याशिवाय कुठलीही ई रिक्षाचं नोंद होणार नाही RTOमध्ये. आणि जर तशी चुकून कुठल्या RTO अधिकाऱ्यानं केली, पोलीस रिपोर्ट वगैरे नसताना, तर त्या अधिकाऱ्याची नोकरी गेली. हे मात्र पक्का आहे. आजचा शासनानं आदेश बघा दिलेले आहेत. मी माझ्या फेसबुकला बी टाकलं आहे, यूट्यूबला बी ते डायरेक्टच टाकून दिलेलं आहे. आज 7 तारीख आहे ना, आजच ते आहे बघा, ही 7 तारखेचं आहे. म्हणजे ई रिक्षा RTO अधिकाऱ्यांनी पोलीस रिपोर्ट नसताना पासिंग केली, त्याच्याकडे लायसन बिल्ला नसताना, त्याचे पत्ते एक हवे आहेत, म्हणजे आधार कार्डाचा, पॅन कार्डाचा आणि तो राहतो तिथला. म्हणजे समजा तिथं राहतोय म्हटलं काहीतरी त्याला राशन कार्ड जोडावं लागेल, लाईट बिल त्याला जोडावं लागेल. जर त्याच्या नावचं लाईट बिल नसेल तर त्याला घरातलं कुणाच तरी लाईट बिल जोडावं लागणार आहे, कारण ती ई रिक्षा आहे, चार्जिंग करायची आहे. हा कायदा आजपासून लागू झालेला आहे. पोलीस रिपोर्ट असेल तरच ई रिक्षाचं रजिस्ट्रेशन होणार. व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.